होणार आहे ओघानी आपलं हे आहे इलेक्शन याच्यामध्ये सगळ्यांच्याच बदल्या होतात। इलेक्शनचा आपला ही नियम आहे, त्याच्यामुळं आपल्या शिरोळकरांची सेवा करायला 2-2.5 वर्षे भेटले, याच्यात मला आनंद आहे। कळत नकळत कुणाला काही शिवी वगैरे दिली असेल, कधी दिली तर नसेल, बहुतेक बायचान्स नसेल दिली असेल तरी सगळ्यांचा असाच ऋणी राहील मी। सगळ्यांना शुभेच्छा, चांगली कामं करा, चांगली कर्तव्य करा, आयुष्य घडवा आणि आयुष्यात चांगलं जगण्याचा प्रयत्न करा। माझ्याकडून शिरोळकरांसाठी तर नक्की शुभेच्छा। शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय मदने साहेब यांना 2 दिवस अगोदरच आपण या ठिकाणी निरोप देण्यासाठी या तालुक्यातील सर्व पदाधिकारी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। खरं तर मदने साहेबांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मी माझ्या गेल्या 30 वर्षाच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीमध्ये प्रथमच मदने साहेबांसारखा एक प्रचंड मोठा अधिकारी, एक उत्तम प्रशासक माझ्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये मी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे। मदने साहेबांना मी खऱ्या अर्थानं सॅल्यूट मारतो या ठिकाणी की असा अवलिया अधिकारी की आपण म्हणतो की अष्टपैलू व्यक्तिमत्व, तर मदने साहेबांकडे खरोखरच अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे हे अधिकारी आहेत। या तालुक्यामध्ये गेले 2.5 वर्ष या पोलीस स्टेशनमध्ये ते सेवा करीत आहेत। या भागामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मदने साहेबांच्या कालावधीमध्ये कधीच घडलेला नाही। या ठिकाणी आवर्जून एक उल्लेख करू इच्छितो की पूर्वी मदने साहेब येण्याच्या पूर्वी जे पदाधिकारी, जे नेते मंडळी आहेत यांच्याकडे कार्यकर्ते तक्रारी घेऊन यायच्या, मात्र मदने साहेब गेले 2.5 वर्ष या ठिकाणी त्यांनी पदभार स्वीकारला आणि 2.5 वर्षामध्ये 3.5 वर्ष पदभार स्वीकारला आणि मुळात 3.5 वर्षामध्ये साहेबांनी जे नेते मंडळी आहेत यांचं पोलीस स्टेशनला येण्याचं प्रमाणच पूर्णपणे कमी करून टाकलं। कारण याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी असेल, नेता असेल किंवा सर्वसामान्य जनतेतील एखादा छोटासा कार्यकर्ता असेल, शेतमजूर असेल, कष्टकरी असेल, कंपनीतील कामगार असेल, वागणूक जी कुणी दिली असेल ती सन्माननीय मदने साहेबांनी दिलेली आहे। त्यामुळे कधी कोणताही अनुचित प्रकार त्यांच्या कालावधीमध्ये कधीच घडलेला नाही। खरं तर साहेब एक कवी म्हणायचे एक थोर कवी आहेत। साहेबांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर फक्त ते पोलीस अधिकारी आहेत एवढ्यावरच आपल्याला थांबता येणार नाही। मी अगोदरच सांगितलं की साहेब एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि साहेबांनी खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये ज्या अपप्रवृत्ती आहेत त्यांना पूर्णपणे पायबंद घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। अनेक तरुणांना एक चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करून त्यांना त्यांचं आयुष्य कसं सुखकर होईल या दृष्टिकोनातून ते सुद्धा साहेबांनी वेळोवेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। मी साहेबांना त्यांच्या पुढील जी कारकीर्द आहे किंवा ज्या काही कुठल्या महाराष्ट्रातील पोलीस स्टेशनला ते जातील तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा साहेब आपल्या कर्तृत्वाचा ठसा हा कायम उमटवतील। शिरवळकर आणि या भागाचं जे प्रेम आहे हे प्रेम हे कायम साहेब आपल्या सोबत राहणार आहे।
कारण आपल्यासारखा अधिकारी मला वाटतं परत शिरोळमध्ये होणं नाही. कारण आम्हाला या ठिकाणी तुमच्याकडून ज्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा न मांडता तुम्ही सर्व सामान्य कार्यकर्त्यांना आजपर्यंत न्याय देण्याचाच प्रयत्न केलेला आहे आणि साहेबांना पुढील जीवनासाठी मी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.